जुलै 17 रोजी महाराष्ट्र विधिमंडळाच्या परिसरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीने राज्याचे लक्ष वेधून घेतलेले. 2 दिवसांपासून सभागृहात पडळकर आणि आव्हाड यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक खटक्यांचे हे पर्यवसन होते. या घटनेचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात गोपीचंद पडळकर त्यांच्या कार्यकर्त्यांना काहीतरी इशारा करत असल्याचे दिसत असल्याचा आरोप आहे, ज्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांसमोर अत्यंत संयमी भूमिका घेतली. त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे अधिकृतपणे दिलगिरी व्यक्त केली असून त्यांच्या सहकाऱ्यांकडून चूक झाल्याचे मान्य केले. पडळकर यांनी संबंधित कार्यकर्त्यांना सक्त ताकीद दिली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणीही विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. कायदा हाच सर्वोच्च असतो, जी कारवाई व्हायची आहे ती नक्कीच होईल, परंतु आम्ही आमची बाजू न्यायालयात मांडू असे ते म्हणाले. विधानमंडळाच्या आवारात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर अध्यक्ष व सभापती यांचा निर्णय अंतिम असतो असे सांगत त्यांनी या विषयावर फारसे भाष्य करणं टाळले. त्यांच्या या भूमिकेतून त्यांनी कोणतीही हिंसक घटना प्रोत्साहित केली नाही हे स्पष्ट होते आणि कार्यकर्त्यांकडून काही चुकीचे घडले असल्यास कारवाई मान्य असल्याचेही त्यांनी दर्शवले. यातून पडळकरांची भूमिका अधिक परिपक्व आणि कायद्यासमोर नतमस्तक कशी दिसून आली. या प्रकरणानंतर गोपीचंद पडळकर यांच्या सार्वजनिक प्रतिमेवर संमिश्र परिणाम झाले. एकीकडे ते कायद्याचे पालन करणारे आणि सभागृहाचा सन्मान राखणारे नेते म्हणून समोर आले, तर दुसरीकडे व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे त्यांच्यावर आरोपांचे सावट निर्माण झाले. हा विरोधाभास त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या दुहेरी स्वरूपाकडे लक्ष भेदतो. एकीकडे ते आक्रमक, बेधडक आणि जनतेसाठी लढणारे नेते म्हणून ओळखले जातात, तर दुसरीकडे ते नियमप्रिय, सभ्य, संविधानाच्या चौकटीत राहणारे लोकप्रतिनिधी असल्याचे भान ठेवतात. सोशल मीडियावर पडळकर यांच्यावर समर्थक आणि टीकाकार दोघांनीही प्रतिक्रिया दिल्या. काहींनी त्यांचे समर्थन करत अशा परिस्थितीत भावना अनियंत्रित होतात आणि कार्यकर्ते स्वतःहून पाऊल उचलतात असे घटले, तर काहींनी त्यांना थेट दोष देत सार्वजनिक पदावर असलेल्या लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांना हिंसेपासून रोखलं ही त्यांची जबाबदारी असल्याचं सांगितले. विशेषतः जेव्हा घटना त्यांच्या उपस्थितीत किंवा त्यांच्या सूचनेच्या संशयावरून घडते. पडळकर सोशल मीडियावर सक्रिय असल्याने त्यांच्या अनेक भाषणांचा आणि प्रतिक्रिया व्हिडिओंचे लाखो व्ह्यूज असतात. यामुळे त्यांचा सोशल मीडियावर मोठा प्रभाव आहे. परंतु वादग्रस्त घटना घडल्यास त्याचा परिणाम त्यांच्या प्रतिमेवर दुपटीने होतो. या प्रसंगातून पडळकर यांची कारकीर्द केवळ भाषणबाजीपुरती मर्यादित नसून कृतीतून आणि प्रसंगांना सामोरे जाण्याच्या क्षमतेतून सिद्ध होतं हे अधोरेखित झाले. घटनेनंतरची त्यांची वक्तव्य जरी बचावात्मक असली तरी कायदा सर्वोच्च आहे ही भूमिका घेतल्याने त्यांची प्रतिमा एक संयमी आणि उत्तरदायित्व स्वीकारणारा नेता म्हणून टिकून राहते. गोपीचंद पडळकर यांची कार्यपद्धती पारंपरिक राजकारणापेक्षा वेगळी आणि अधिक जनसंपर्क प्रधान आहे. ते केवळ निवडणुकीपुरतच लोकांशी संबंध ठेवत नाहीत, तर वर्षभर गावोगावी फिरून जनतेच्या समस्या थेट त्यांच्या दारी जाऊन ऐकतात. त्यांच्या जनतेच्या दारी आमदार या भेटीगाठीमुळे ते केवळ स्वतःच्या मतदारसंघातच नव्हे, तर राज्यभर ग्रामीण जनतेत लोकप्रिय झाले आहेत. त्यांचे भाषण कौशल्य ग्रामीण बोलीभाषेतील असून सामान्य माणसाला ते लगेच समजते आणि लोक त्यांना आपलाच माणूस समजतात. त्यांच्या नेतृत्व शैलीचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ते कोणताही निर्णय घेताना स्वतः मैदानात उतरून परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव घेतात. शासकीय योजनांची अंमलबजावणी पाहण्यासाठी ते स्वतः कार्यालयांना भेटी देतात. पाणी टंचाईच्या वेळेस शेतकऱ्यांबरोबर पाण्याच्या टाक्यांजवळ उभे राहतात किंवा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात त्यांच्या मागण्यांसाठी थेट आंदोलनात सहभागी होतात. पडळकरांचा भर हा नेहमी नीट काम करणं आणि स्पष्ट भूमिका घेणे यावर असतो. त्यांनी वेळोवेळी सरकारी धोरणांवर, अगदी आपल्या पक्षाच्या सरकारवर सुद्धा टीका केली आहे. हे दाखवून दिले की ते पक्षापेक्षा जनतेला अधिक प्राधान्य देतात. यामुळेच ते लोकप्रतिनिधी या शब्दाला योग्य अर्थ प्राप्त करून देतात. त्यांचे जनतेशी असलेले थेट नाते केवळ भाषणांमधूनच नव्हे, तर त्यांच्या कृतीतून दिसते. उदाहरणार्थ, शाळेच्या इमारतीची अवस्था वाईट असल्यास ते त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून सार्वजनिक दबाव निर्माण करतात आणि प्रशासन उत्तर देईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर पाठपुरावा करतात. त्यामुळे पडळकर हे केवळ आमदार म्हणून नव्हे, तर सक्रिय लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या मनात घर करून आहेत. गोपीचंद कुंडलिक पडळकर हे एक तेजस्वी आणि आक्रमक शैलीतील राजकारणी असून महाराष्ट्रातील मागासवर्गीय, विशेषतः धनगर समाजाच्या हक्कासाठी लढणारे नेते म्हणून ओळखले जातात.
ते भारतीय जनता पक्षाचे बीजेपी सदस्य असून 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जाट मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. यापूर्वी ते 14 मे 2020 रोजी बिनविरोध निवडून येत महाराष्ट्र विधान परिषदेचेही सदस्य राहिलेले आहेत. त्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1882 रोजी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पिंपरी पाडळकरवाडी या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील कुंडलिक बाबा पडळकर प्राथमिक शिक्षक होते आणि आई हिराबाई कुंडलिक पडळकर गृहिणी होत्या. अत्यंत सामान्य ग्रामीण पार्श्वभूमीत वाढलेल्या पडळकरांनी लहानपणापासूनच संघर्ष पाहिला. त्यांचे शिक्षण 12वी पर्यंत झाले असून त्यांच्याकडे असलेली लोकभाषा, सामाजिक जाणीवा आणि प्रभावी वक्तृत्व कौशल्य यांनी त्यांना जनतेमध्ये विशेष स्थान मिळवून दिले. राजकारणात त्यांचा प्रवेश राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून झाला. महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखालील पक्षातून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात